ज्यावेळेला रितेश देशमुख हा चित्रपट मुख्य भूमिकेमध्ये आहेत, महाराजांच्या भूमिकेमध्ये आहेत, हे बघून तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? अजून एक उत्तम अशी भूमिका करणार आहे त्याच्यामुळे बरं वाटतं जरा. बरोबर गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना सुद्धा ग्लोरीफाय केलं, ही गोष्ट खूप चांगली आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज आपण राजा शिवाजी मूवी फर्स्ट शो बघायला आलोय. आपल्याकडे दर आठवड्याला दर शुक्रवारी एक मूवी रिलीज होतो, पण हा मूवी आता तुम्ही इथे सगळी गर्दी बघू शकताय. तुमच्या मनात पहिल्यांदा काय भावना आली? तुम्ही का बघायला आला? नाही, मराठी मूवी आहे. पहिलं तर आपल्या महाराजांची मूवी आहे. ओके. मगच आपला सपोर्ट असला पाहिजे मराठी मूवी, मराठी राज्य आपले चित्रपटासाठी. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे की हा चित्रपट रितेश देशमुख यांचं मुख्य भूमिका आहे हा. आणि अनेक दिग्गज कलाकार आहेत. तर ज्यावेळेला रितेश देशमुख हा चित्रपट मुख्य भूमिकेमध्ये आहेत, महाराजांच्या भूमिकेमध्ये आहेत, हे बघून तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? भावना तर आता रितेश देशमुख हा चांगला आणि उत्कृष्ट कलाकार आहे आणि त्याच्यामध्ये आता हा महाराजांची भूमिका करतोय. हा. हे त्याच्यात अजून एक उत्तम अशी भूमिका करणार आहे त्याच्यामुळे बरं वाटतं जरा. बरोबर. आणि तुम्हाला एक असं मुश्किल प्रश्न विचारायचा, तुम्ही जे दाढी ठेवलेली आहे हा, हा. त्या आज अनेक तरुण दाढी ठेवलेली हो, आपण बरोबर. बघतो, तर हा, ते हा. महाराजांचं एक महाराज दाढी ठेवायचं महाराजांचं जसं गेस्चर असतं हा. तसं आपण करण्याचा देखील प्रयत्न करतो. तुम्हाला दाढी खूप शोभून दिसते. तर मंडळी तुम्ही बघू शकता आजच्या चित्रपटासाठी आज आपण पनवेलमधून हा चित्रपट बघण्यासाठी इतकी सगळी गर्दी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि पहिला दिवस आहे. सगळ्यांच्या भावना आहेत ना, ह्या सगळ्यांच्या भावना अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने सगळेजण आलेले आहेत. महाराजांविषयीचं प्रेम यातून दिसून येते. दादा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की. रितेश देशमुख या चित्रपटामध्ये भूमिका करतायत आणि आपण या चित्रपट बघायला आलेलो आहे. दुपारची वेळ आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्यांना. रितेश देशमुख यांच्याबद्दल अनेक सोशल मीडियावरती आपण खाली कमेंट जर वाचल्या, आता जे टीजर आला होता चित्रपटाचा याच्यामध्ये, तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की चित्रपटाला ते न्याय देऊ शकतात की नाही, तुम्हाला काय वाटतंय? देऊ शकतात ना सर? नाही, हा? देऊ शकतात. कशामध्ये देऊ शकतात? कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका आहे, ही भूमिका अनेक लोकांनी एका वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवलेली आहे. तर या बाबतीमध्ये जेव्हा रितेश देशमुखांचं नाव आलं त्यावेळेला मी अनेक कमेंट देखील वाचले त्यांच्या टीजरच्या खाली किंवा ट्रेलरच्या खाली. त्याच्यामध्ये मला काही अशा गोष्टी दिसल्या की त्यांच्याविषयी काही लोकांनी आक्षेप देखील व्यक्त केला त्यांच्या भूमिकेविषयी, पण तुम्हाला काय वाटतं? नाही, ही भूमिका व्यवस्थित पार पाडणार ते, आम्हाला कन्फर्म कॉन्फिडन्स आहे तेवढा. ओके. आणि टीजर बघून तुम्हाला काय म्हणायचंय? चित्रपटाचा टीजर बघितलाय तुम्ही? नाही बघितलं. नक्की, धन्यवाद. तरी देखील तुम्ही चित्रपट बघायला आलेला आहेत. आपण सगळेजण पिक्चर एन्जॉय करूया आतमध्ये जाऊन आणि घोषणा देऊया आणि हा चित्रपट घेऊया. तुम्हाला काय वाटतं? जय जय शिवाजी राजाधिराज, गरजतो महाराष्ट्र करी जय घोष. चला मंडळी, मूवी बघायला जाऊया. मूवीसाठी इतकी गर्दी आहे चित्रपट बघण्यासाठी. न्याय आणि धर्म ट्रेन 1 साठी जायचंय. जनतेचा राजा जाणता राजा. छत्रपती शिवाजी जय हो जय हो, छत्रपती शिवाजी जय हो जय हो. नमस्कार. नमस्कार. हे यांना खूप वेळा सांगितलं होतं की पिक्चरला यायचंय माझ्यासोबत, पण यांनी माझ्यासोबत प्रँक केला. यांनी ॲटलिस्ट मला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही बाबा आम्ही येतोय, सहकुटुंब सहपरिवार येतोय, पण हे आले नाहीत, अचानक आले. पण धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. मूवीचा इंटरव्हल झालेला आहे आणि इंटरव्हलच्या अगोदरची जी मूवी आहे याच्यामधला एक खूप महत्त्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना सुद्धा ग्लोरीफाय केलं, ही गोष्ट खूप चांगली आहे, मोठी आहे. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या अगोदरचा इतिहास मांडलेला आहे. त्याच्यानंतर वयाच्या साधारण 30-32 पर्यंत हा. आतापर्यंत झालेलं आहे. हां, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाने येऊन हा मूवी आपण चित्रपटगृहामध्ये येऊन बघा. नक्की खूप बघा. छान आहे, खूप सुंदर आहे. आणि मध्यंतर झालंय आता, पण मध्यंतरापर्यंतचा चित्रपट एवढा सुंदर वाटलाय ना की पैसा वसूल चित्रपट आहे. आणि छावा मूवी सोबत तुम्ही जर म्हणाल की या मूवी सोबत आम्ही कम्पेअर करू, त्या मूवी सोबत कम्पेअर करू, तर तसं काही नाहीये, तसं करायची गरज नाही. कारण प्रत्येकाची आपापली ओळख असते. छत्रपती संभाजी महाराजांचं काम वेगळं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं काम वेगळं होतं आणि दोघांच्याही आयुष्यावर दाखवलेले गेलेले चित्रपट आणि त्या दोघांनाही व्यवस्थित आणि वेगवेगळं त्याचं व्यवस्थित इटसेल्फ महत्व आहे.
तर चित्रपटगृहामध्ये येऊन हा चित्रपट तुम्ही बघावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि लहान मुलांना देखील दाखवावा, कारण इतिहास समजून घ्यायला एक खूप सोपं आणि सुंदर असं माध्यम आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. या कारणासाठी म्हणून या चित्रपटगृहामध्ये आणि ह्या चित्रपटाला खूप मोठं करा. त्याचबरोबर आपलं टार्गेट आहे या व्लॉगसाठी 1000 लाईक्स, 1000 कमेंट, जय शिवराय, आणि त्याचबरोबर 1000 शेअर देखील. स्क्रीनवर दिसणार इतिहास आमचा, उत्साह गगनभरी मावेना. आम्ही चाललो राजा शिवाजी मूवी पाहायले, राजा शिवाजी. आम्ही चाललो राजा शिवाजी मूवी पाहायले. हो चला मूवी पाहायला. स्क्रीनवर दिसणार इतिहास आमचा, उत्साह गगनभरी मावेना. आम्ही चाललो राजा शिवाजी मूवी पाहायले, राजा शिवाजी. आता जस्ट आम्ही हा मूवी बघून आलोय, राजा शिवाजी. मूवी आम्हाला इतका आवडला, सिनेमा इतका आवडला, जबरदस्त पद्धतीने आवडला. खरंच चित्रपटगृहामध्ये जाऊन बघण्यासारखा चित्रपट आहे. बनवलेला आहे. मला सगळ्यांनी कामं इतकी उत्तम केलेली आहेत, त्याची भूमिका त्यांनी खूप छान वठवलेली आहे. बरोबर. मला विचारायचं आहे की या मूवी बद्दल हे जे 2 कॅरेक्टर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर अफजल खानाचं काम संजय दत्तने केलंय. दिसतात. ही दोन्ही कामं तुम्हाला कशी वाटली? खूप छान, अप्रतिम. खूपच छान. आणि डायलॉग डिलिव्हरी, त्या अफजल खानाचा प्रेझेन्स आणि टायमिंग वगैरे सगळ्या गोष्टी खूप छान, एकदम जबरदस्त. परफेक्ट आहे. सगळं जबरदस्त आहे मूवी. आणि मूवीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मूवी, त्याला नाव काय ठेवणार, कुणाची बिशाद आहे नाव ठेवायची, एकच नंबर मूवी आलाय. आणि एंडला ज्या वेळेला अफजल खानाचा वध होतो, ज्या वेळेला जिवा महालाची एंट्री होते, म्हणजेच सलमान खाननी हा रोल केलेला आहे. आणि हा रोल इतका जबरदस्त पद्धतीने क्लायमॅक्स मध्ये आणलेला आहे की त्यावेळेला ज्या वेळेला एंट्री होते जिवा महालाची, त्यावेळेला अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्या पडलेल्या आहेत. आम्ही हे अनुभवलंय. आणि एकंदर या चित्रपटाचं जे ओरा आहे हा लार्जर दॅन लाईफ ओरा आहे. त्याच्यामुळे हा पहिला रिव्ह्यू आमच्याकडून आहे. आणि आम्हाला तर मूवी आवडलेला आहे. तुम्ही जाऊन या, बघून या. आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर याला लाईक करा, मगाशी म्हटल्याप्रमाणे याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 1000 लाईक्सचं टार्गेट ठेवलंय, त्याचबरोबर 1000 शेअरचं टार्गेट ठेवलंय. आणि खूप साऱ्या कमेंट आहेत. जय शिवराय, प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे. 1000 कमेंट आले पाहिजेत जय शिवराय म्हणून. हा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय.